सदावर्ते यांचा हा युक्तिवाद सुरू आहे। त्याच वेळेला आंदोलकांना बोलण्याचा प्रयत्न केला होता, त्याला कोर्टाने थांबवलेला आहे। तर याआधी यामध्ये हस्तक्षेप अर्ज दाखल करा असं कोर्टाने आंदोलकांना सांगितलं। तर आधी अर्ज दाखल करा आणि मग बोला असं कोर्टाने मध्ये बोलणाऱ्या आंदोलकांना सांगितलेलं आहे। कोर्टाने काही सवाल उपस्थित केले होते, ज्याची उत्तरं आता सदावर्तेंनी दिलेली आहेत आणि यामध्ये हस्तक्षेप अर्ज दाखल न करता जे आंदोलक बोलण्याचा प्रयत्न करत होते त्यांना थांबवण्यात आलेलं आहे। तर आंदोलकाच्या वकिलांनी हे बोलण्याचा प्रयत्न केला होता, त्यांना कोर्टाने थांबवलं। तुम्हाला बेसिक माहिती नाही का असं देखील कोर्टाने या वकिलांना म्हटलेलं आहे। आधी अर्ज दाखल करा असं कोर्टाने त्या वकिलांना म्हटलेलं आहे। हस्तक्षेप अर्ज दाखल न करताच बोलणाऱ्या आंदोलकांच्या वकिलाला कोर्टाने थांबवलेलं आहे। आधी अर्ज दाखल करा मग बोला असं कोर्टाने त्यांना सांगितलं। तर यामध्ये आता सदावर्ते यांचा हा युक्तिवाद सुरू आहे। सदावर्ते यांचा युक्तिवाद सुरू असतानाच मध्येच आंदोलकांच्या वकिलांनी बोलण्याचा प्रयत्न केला होता। तर आधी अर्ज दाखल करा आणि मग बोला असं कोर्टाने आंदोलकांच्या वकिलांना सांगितलं आहे। सविस्तर अपडेट जाणून घेतोय। हस्तक्षेप अर्ज दाखल न करता बोलणाऱ्या आंदोलकाला कोर्टाने आता थांबवलंय। हायकोर्टामध्ये सुरू असलेली ही सुनावणी शाहीनबाग आंदोलनाप्रमाणे कोण फंड पुरवतंय याची चौकशी व्हायला हवी, हा मुद्दा सदावर्तेंनी कोर्टात उपस्थित केलेला आहे। तर सेंट जॉर्ज जीटी हॉस्पिटल आणि कामा हॉस्पिटल समोर गर्दी झाली असल्याचं देखील सदावर्तेंनी कोर्टात सांगितलं। तर हस्तक्षेप अर्ज दाखल न करता बोलणाऱ्या आंदोलकांच्या वकिलाला कोर्टाने थांबवलेलं आहे। आधी अर्ज दाखल करा आणि मग बोला असं कोर्टाने त्यांना सांगितलं। तर या संपूर्ण प्रकरणामध्ये आणि या आंदोलनामध्ये राजकीय हस्तक्षेप आहे आणि ठाकरे आणि पवारांचे लोक अन्नधान्य पुरवतात असा गंभीर आरोप सदावर्तेंनी केला आणि या संदर्भात चौकशी करा असं सुद्धा सदावर्तेंनी या दरम्यान म्हटलं। मुंबईमध्ये होत असलेली गर्दी, रुग्णालयांबाहेर होत असलेली गर्दी या संदर्भात देखील सदावर्तेंनी प्रश्न उपस्थित केलेला आहे। नियमांचं सर्रास उल्लंघन झालं असल्याचं सदावर्ते कोर्टात म्हणाले। तर सदावर्ते यांचा युक्तिवाद या ठिकाणी सुरू आहे। सदावर्तेंनी शाहीनबाग आंदोलनाप्रमाणे याला कोण फंड पुरवतंय याची चौकशी करायला हवी असं म्हटलेलं आहे। तर सदावर्ते यांचा हा युक्तिवाद या ठिकाणी आता सध्या सुरू आहे। हस्तक्षेप अर्ज दाखल न करता बोलणाऱ्या आंदोलकांच्या वकिलांना कोर्टाने थांबवलं। आधी अर्ज दाखल करा आणि मग बोला, बेसिक प्रोसेस तुम्हाला सांगायची का असा संतप्त सवाल कोर्टाने केला। कोर्टाने कर्तव्य पार पाडलं, अंमलात आणायची जबाबदारी सरकारची असं कोर्टाने म्हटलेलं आहे। मराठा आरक्षणासंदर्भामध्ये कोर्टाने ही टिप्पणी केली आहे। मोठी बातमी आपण बघतोय। यावेळेस कोर्टाने कर्तव्य पार पाडलं, अंमलात आणण्याची जबाबदारी संपूर्ण सरकारची आहे असं या दरम्यान कोर्टाने आता सांगितलेलं आहे। तर याआधीच मराठ्यांना आरक्षण दिलेलं आहे असं कोर्टाने म्हटलं आणि कोर्टाने आपलं कर्तव्य पार पाडलं, पण ते अंमलात कसं आणायचं हे राज्य सरकारचं आणि पोलिसांचं काम आहे असं हायकोर्टाने म्हटलेलं आहे। तर कोर्टाने कर्तव्य पार पडलं, अंमलात आणायची जबाबदारी ही सरकारची, अंमलबजावणीची जबाबदारी सरकार आणि पोलिसांची असं कोर्टाने म्हटलेलं आहे। तर आपण पाहतोय या दरम्यान कोर्टाने ही संपूर्ण जबाबदारी सरकारची असल्याचं सांगितलेलं आहे। पोलीस आणि सरकारची ही जबाबदारी आहे असं कोर्ट स्पष्टपणे म्हणत आहे। ही सुरू असलेली सुनावणी, हे आंदोलन बेकायदेशीर आहे या संदर्भात याचिका दाखल करण्यात आली होती आणि त्या संदर्भातली सुनावणी सध्या कोर्टात सुरू आहे। मराठा आरक्षणासंदर्भामधली ही कोर्टाची टिप्पणी आहे आणि त्यामध्ये अंमलबजावणीचं काम हे सरकारचं आहे असं कोर्टाने या ठिकाणी म्हटलं। कोर्टाने कर्तव्य पार पडलं, अंमलात आणण्याची जबाबदारी पोलीस आणि सरकारची आहे असं कोर्टाने म्हटलेलं आहे। तर कोर्टाने जरांगे यांना आंदोलनासाठी परवानगी दिली होती आणि त्या संदर्भामध्ये आता सध्या ही सुनावणी सुरू आहे। अंमलबजावणीची जबाबदारी सरकार आणि पोलिसांची आहे असं कोर्टाने म्हटलेलं आहे। कोर्टाने काही नियम आणि अटी आखून दिलेल्या होत्या। कोर्टाने कर्तव्य पार पडले, अंमलात आणण्याची जबाबदारी सरकारची आहे असं आता कोर्टाने सांगितलंय। तर अंमलबजावणीची जबाबदारी ही सरकार आणि पोलिसांची आहे असं कोर्टाने म्हटलेलं आहे। आधी अर्ज दाखल करा मगच बोला असं कोर्टाने सुद्धा सांगितलेलं आहे। हस्तक्षेप अर्ज दाखल न करता बोलणाऱ्या आंदोलकाला कोर्टाने थांबवलंय। तर शाहीनबाग आंदोलनाप्रमाणे कोण फंड पुरवतंय याची चौकशी झाली पाहिजे असं ॲडव्होकेट सदावर्ते यांनी म्हटलंय। तर हे शांततेचं आंदोलन आहे का? कोर्टाला घेराव, रस्ते अडवले असं देखील कोर्टाने या ठिकाणी म्हटलेलं आहे। तर कोर्टाने हा सवाल केलाय, हे शांततेचं आंदोलन आहे का? कोर्टाला घेराव, रस्ते अडवले असं कोर्टाने म्हटलंय।
जरांगेंनी हमीपत्र दिलेलं होतं अटी आणि शर्तींचं पालन करण्याचं, मात्र या दरम्यान रस्त्यांवर गर्दी दिसतीये आणि त्यामुळे कोर्टानं हा सवाल उपस्थित केला. हे शांततेचं आंदोलन आहे का असा सवाल कोर्टानं या दरम्यान उपस्थित केलाय. कोर्टाला हे घेराव शांततेचं आंदोलन आहे का असा सवाल कोर्टानं केलेला आहे. कोर्टाला घेराव, रस्ते अडवणं हे शांततेचं आंदोलन आहे का असा सवाल कोर्टानं केलेला आहे. शांततापूर्ण आंदोलन सुरू आहे असा शब्द एका वकिलानं या ठिकाणी वापरला, त्यावर कोर्टानं हा सवाल केला आहे. हायकोर्टामधले अपडेट्स आपण या ठिकाणी घेतोय. शांततेनं आंदोलन सुरू आहे असा वकिलानं म्हटल्यानंतर कोर्टानं हे उत्तर दिलं की हे शांततेचं आंदोलन आहे का. कोर्टाला घेराव, रस्ते अडवले असं कोर्टानं म्हटलेलं आहे. तर शांततेनं आंदोलन सुरू असं वकिलानं म्हटलं आणि त्यामुळे कोर्टानं यावरती हा सवाल उपस्थित केलेला आहे. जरांगेंचं आंदोलन बेकायदेशीर या संदर्भातली सुरू असलेली ही सुनावणी आणि हे शांततेचं आंदोलन सुरू असल्याचं वकिलानं म्हटल्यानं कोर्टानं हे शांततेचं आंदोलन आहे का असा सवाल उपस्थित केला. तर कोर्टाकडनं हा सवाल त्या वकिलांना उपस्थित करण्यात आलेला आहे. कोर्टानं कर्तव्य पार पडलं, अंमलात आणायची जबाबदारी ही सरकारची असं कोर्टानं म्हटलेलं आहे. अंमलबजावणीची जबाबदारी सरकार आणि पोलिसांची आहे असं कोर्टानं म्हटलेलं आहे. जरांगे यांच्या आंदोलनाला हायकोर्टाकडनं परवानगी देण्यात आलेली होती. कोर्टानं आपलं कर्तव्य पार पडलं, अंमलबजावणीची जबाबदारी सरकार आणि पोलिसांची आहे असं कोर्टानं म्हटलंय. अटी आणि शर्तींसह परवानगी देण्यात आली होती, मात्र या नियमांचं पालन झालेलं नाही असा युक्तिवाद या दरम्यान करण्यात आला. मात्र शांततेनं आंदोलन सुरू आहे असं म्हणण्यात येत आणखी असताना एक महत्त्वाची बातमी आपण पाहूयात. कोर्टानं निर्णय द्यावा, आम्ही लगेच कारवाई करू असं महाधिवक्त्यांनी कोर्टाला सांगितलेलं आहे. तर कोर्टानं निर्णय द्यावा, आम्ही लगेच कारवाई करू असं महाधिवक्त्यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे आता कोर्ट काय निर्णय देतो हे बघणं महत्त्वाचं. मात्र कोर्टानं निर्णय द्यावा, आम्ही लगेचच कारवाई करू असं महाधिवक्ता म्हणताय. सध्या मुंबईमधली परिस्थिती, या संदर्भात सुरू असलेली ही सुनावणी. तर कोर्टानं निर्णय द्यावा, आम्ही लगेच कारवाई करू असं महाधिवक्त्यांनी म्हटलेलं आहे. राज्य सरकारची कोर्टामध्ये ही एक मोठी भूमिका. कोर्टानं निर्णय घ्यावा, आम्ही लगेच कारवाई करू असं महाधिवक्त्यांनी कोर्टाला सांगितलेलं आहे. आता लक्ष कोर्टाच्या निर्णयाकडे. मात्र हे शांततेचं आंदोलन आहे का, कोर्टाला घेराव घालणं, रस्ते अडवणं हे शांततेचं आहे का असा सवाल कोर्टानं उपस्थित केला. शांततेनं आंदोलन सुरू असल्याचं एका वकिलानं म्हटल्यानंतर कोर्टानं हा सवाल त्यांना केलेला आहे. तर कोर्टानं निर्णय द्यावा, आम्ही लगेचच कारवाई करू. अतिशय महत्त्वाचं विधान महाधिवक्त्यांनी हे म्हटलेलं आहे आणि लगेचच आता कोर्ट काय निर्णय देणार हे बघणं महत्त्वाचं. तातडीची सुनावणी पार पडतीये, निर्णय लगेच येणार का आणि काय कारवाई केली जाते हेही पाहणं महत्त्वाचं. कोर्टानं निर्णय द्यावा, आम्ही लगेच यावर कारवाई करू असं महाधिवक्त्यांनी म्हटलेलं आहे. कोर्ट आता यावर काय निर्णय देतं हे पाहणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे. तर यामध्ये ॲडव्होकेट सदावर्ते यांनी देखील युक्तिवाद केला. महाधिवक्त्यांकडनं गेल्या 4 दिवसांमधला पूर्ण आढावा या ठिकाणी मांडण्यात आलेला आहे. उद्यापासून सुट्ट्या संपतायत, उद्यापासून शाळा महाविद्यालय सुरू होत आहेत याची माहिती देखील महाधिवक्त्यांनी कोर्टामध्ये दिली आहे. त्यावर कोर्टानं निर्णय द्यावा, आम्ही लगेच कारवाई करू असं महाधिवक्त्यांनी कोर्टामध्ये सांगितलेलं आहे. तर कोर्टानं या आंदोलनासाठी परवानगी दिली होती. अटी शर्तींसह ही परवानगी देण्यात आली होती. मात्र अटी शर्तींचं उल्लंघन झाल्याची माहिती महाधिवक्त्यांनी दिली आहे. त्यानंतर आता कोर्टानं निर्णय द्यावा, आम्ही लगेच कारवाई करू असं महाधिवक्त्यांनी म्हटलेलं आहे. शनिवार रविवार या 2 दिवशी परवानगी देण्यात आली नव्हती असं देखील महाधिवक्त्यांनी म्हटलं. लोक रस्त्यावर उतरले, तुम्ही गप्प का राहिले असा सवाल कोर्टानं महाधिवक्त्यांना केला आहे. लोक रस्त्यावर उतरले, तुम्ही मात्र गप्प का राहिले असा सवाल कोर्टानं केलेला आहे. हे शांततेचं आंदोलन आहे का असा सवालही कोर्टानं उपस्थित केलेला होता. रस्ते अडवणं, कोर्टाला घेराव घालणं, शिवाय रुग्णालयांच्या बाहेर गर्दी या संदर्भात हे शांततेचं आंदोलन आहे का असं कोर्ट म्हणालेलं आहे. तुम्ही ताबडतोब रस्ते का खाली केले नाही असा सवाल कोर्टानं आता उपस्थित केलेला आहे. लोक रस्त्यावर उतरले, तुम्ही गप्प का राहिले असं या दरम्यान कोर्टानं म्हटलेलं आहे. हा सवाल उपस्थित केलाय. रस्त्यावर लोक उतरले तरी तुम्ही गप्प का राहिले, ताबडतोब रस्ते खाली का केले नाहीत असा सवाल कोर्टानं महाधिवक्त्यांना केलेला आहे. लोक रस्त्यावर उतरले, तुम्ही गप्प का राहिलात असा सवाल कोर्टानं महाधिवक्त्यांना केला. तुम्ही ताबडतोब रस्ते का खाली केले नाहीत असा सवाल कोर्टानं महाधिवक्त्यांना केलेला आहे. त्यावर महाधिवक्त्यांचं काय उत्तर आहे ते देखील आपण पाहणार आहोत. तर आम्ही प्रयत्न केला असं महाधिवक्त्यांनी कोर्टाला सांगितलेलं आहे. तर तुम्ही ताबडतोब रस्ते का खाली केले नाहीत असा सवाल कोर्टानं महाधिवक्त्यांना केला. त्यावर आम्ही प्रयत्न केले असं महाधिवक्त्यांनी कोर्टाला सांगितलं आहे. तर आम्ही प्रयत्न केला असं महाधिवक्ते यांनी सांगितलेलं आहे. कोर्टानं सवाल उपस्थित केला, तुम्ही ताबडतोब रस्ते का खाली केले नाही असा सवाल कोर्टाचा होता आणि त्यावर आता महाधिवक्त्यांनी उत्तर दिलेलं आहे. लोक रस्त्यावर उतरले, तुम्ही गप्प का राहिले असं कोर्टाने विचारणा केलेली आहे. त्यावर आम्ही प्रयत्न केला असल्याचं महाधिवक्त्यांनी सांगितलंय.